20 मार्च रोजी सकाळच्या सुमारास मुक्तिधाम मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ व अरेरावी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रारदार कृष्णानंद श्यामानंद मिश्रा यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलंय की मिनल मोहन चौहान तसंच तिच्यासोबतचे बेकायदेशीर 7 ते 8 बाउन्सर यांनी मंदिरातील पुजारी कृष्णानंद मिश्रा व दामोदर वाघमारे यांना कुठल्याही प्रकारचं कारण नसताना पुजारी हे दिव्यांग असताना देखील धक्काबुक्की अरेरावी करून देवस्थान मंदिराच्या बाहेर हाकलून दिल्यानं मिनल चौहान व 7 ते 8 बाउन्सर विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। गेल्या 30 वर्षांपासून JDC बिटको चॅरिटेबल पब्लिक ट्रस्टचे मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड या मंदिरात दिव्यांग असतानाही पुजारी म्हणून सेवा करतोय, परंतु सदर ट्रस्टच्या स्वयंघोषित ट्रस्टी म्हणजेच मिनल मोहन चौहान ही बेकायदेशीर साथीदारांसह वेळोवेळी अनधिकृतपणे मंदिरात येऊन मनमानी पद्धतीनं वागत असल्यानं पुजारी तसंच कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असून हुकुमशाही तसंच दादागिरी मनमानी करीत आहेत। होणाऱ्या मासिक छळाविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनगर तसंच पोलीस स्टेशन इथं पुजारी तसंच कर्मचारी यांनी यापूर्वी वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केले, परंतु अद्याप कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून होताना दिसत नाही। सदर महिलेनं बेकायदेशीररित्या मंदिरात पुरुष व महिला बाउन्सर्स आणलेले आहेत। बेकायदेशीर बाउन्सरकडून मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। 20 मार्चला तसाच काहीसा प्रकार सकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या सुमारास घडलाय। मुक्तिधाम मंदिरातील पुजारी या नात्यानं नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्यात पुजारी मिश्रा हे गेले असता तसं त्यांच्या अगोदर दुसरे पुजारी दामोदर शंकर वाघमारे हे देखील पूजा अर्चा करताना गेले असता तिथं मिनल चौहान हिनं बेकायदेशीर आणलेल्या बाउन्सर यांनी पुजारी वाघमारे यांना मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तसंच त्यानंतर मी मंदिरात गेलो असताना मला देखील मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर जाण्यास सांगितलं। तेवढ्या तिथं आमचे मंदिर ट्रस्टीचे ट्रस्ट नटवरलाल हिरालाल चव्हाण यांनी येऊन मिनल चौहान तसंच बेकायदेशीर बाउन्सर्सला बाहेर जाण्यास सांगितलं, परंतु त्यांना देखील काही एक न जुमानता अरेरावी करून पुजारी तू मंदिरात यायचं नाही, बाहेर जायचं नाहीतर तुला पाहून घेईन अशी धमकी दिल्यानं पुजारी मिश्रा यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे। सदर घटनेविषयी नटवरलाल हिरालाल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते 12 मार्च 2026 या दरम्यान न्यूझीलंड इथं माझ्या मुलाकडे गेले होतो। दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी माझ्या समोरच्या रूम नंबर 21 मध्ये दानपेटीतून काढलेली रक्कम ही ठेवली होती। मी बाहेरगावी असल्याचा फायदा घेत मोहन चौहान, गोपाल चौहान, रमेश चौहान, मिनल चौहान व इतर 7 ते 8 लोकांनी अनधिकृतपणे रूमचं कुलूप तोडून पैशांची मोजणी केली असून यात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली असून माझे वैयक्तिक कागदपत्र गहाळ झाली आहेत। ही बाब माझ्या लक्षात आल्याने याबाबत न्यूझीलंडवरून मी 112ला कॉल करून PCR व्हॅन बोलावून घेतली होती। सदर ही बाब अतिशय धक्कादायक असून मी लवकरच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार अशी माहिती नटवरलाल चव्हाण यांनी दिली आहे। मैं विनोद कुमार ईटवाला मुंबई से मुक्तिधाम 8 दिन से आया हूँ, तीसरी बार आया हूँ। हम 8 दिन से गोकुल भक्त निवास में ठहरे हैं। आज मुझे महाराज नहीं मिले। हिंदू धर्म में तिलक लगाना जरूरी है। पंडित और महाराज तो हर मंदिर में होता ही है। हिंदू धर्म में तिलक का बहुत महत्व है। जय श्री कृष्ण। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।